नमस्कार. सुषमा अंधारेंबाबतचा व्हिडिओ शूट करून झाला, तो एडिट करून झाला आणि टाकायची वेळ आली तेव्हा एक बातमी आली. आधी ती बातमी सांगावी आणि मग तुमच्याकडे जावं असं मला वाटलं. त्या विषय मांडावा असं मला वाटलं. शिवसेनेच्या वतीनं ज्योती वाघमारेंना उमेदवारी घोषित केली आहे बरं का. म्हणजे उद्या वापस घ्यायला लावला केला तरी भाग वेगळा राहिला. पण दिली आहे. नाव चर्चेत होतं. इकडं सुषमा हक्कांचं नाव पण चर्चेत नव्हतं. म्हणूनच तो विषय मला महत्वाचा वाटला आणि त्या विषयावर बोलायला मी आपल्यासमोर आलोय. मांडलं काय होतं ते बघा. नमस्कार. मी आज सुषमा अंधारेंच्या बाबत बोलायला आलोय. तुम्ही म्हणाल हा का विषय बोलायचा आहे का? हो, माझ्या बाबतीत तरी बोलायचं आहे. कारण आयुष्याची 3 वर्ष एकत्र शिकल्यानंतर काहीतरी माणसाचे संबंध निर्माण झालेले असतात आणि खरं सांगायचं तर आपापल्या विचारधारेवर, मतावर ठाम असलेली मुलगी म्हणून सुषमा अंधारेंच्या विषयात माझ्या मनामध्ये आत्यंतिक आदर होता. उबाठा गटामध्ये प्रवेश करेपर्यंत सुषमा अंधारे आणि माझ्यामध्ये एक संवाद देखील होत होता. मित्र म्हणून, पत्रकार, राजकारणी म्हणून तो देखील संवाद होत होता. पण उबाठा गटात गेल्यानंतर संजय राऊत नावाच्या बेताल आजाराचा संसर्ग झाल्यावर त्यांची जी वक्तव्य बदलायला लागली, त्यानंतर मला त्यांच्याशी संपर्क कमी करावा लागला. प्रयत्न होऊनही माझ्याकडून मी प्रयत्न केला नाही आणि त्यांच्याकडून कधी झालाच, तर तो मी टाळण्याचा प्रयत्न यासाठी केला, की उगाच संजय राऊत नावाचा आजार आपल्याला नको लागायला म्हणून बेतालपणाचा, काहीही बोलण्याचा. सुषमा अंधारे शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर ठाम होत्या. त्यातल्या त्यात आंबेडकरी विचारधारा ही त्यांची आवडती विचारधारा होती. अगदी ईश्वर नाकारणे, ईश्वराचं अस्तित्व नाकारणे यावर सुद्धा त्या खूप ठाम होत्या. म्हणजे आई बसली सारखे विधानं त्यांची सवंग लोकप्रियतेसाठी असली तरीही देवाविषयी आस्था नाहीच हे नक्की होतं. म्हणजे काहीतरी नक्की होतं. त्यावर त्या ठाम असायच्या. पण शिवसेना जॉइन झाल्यापासून त्यांनी स्वतःच्याच विचाराशी फारकत घेतली आणि मग आमच्यासारख्या लोकांना घाबरून त्यांनी ला इलाहा इल्लल्लाह सोबतच देवासाठी पोळ्या लाटणे, आरती जाऊन करणे देवीच्या मंदिरात, मीही हिंदुत्ववादी आहे दाखवणे, महिलांसोबत काय भुलई, फुगड्या काय खेळायचं ते खेळणं, हे सगळं त्यांनी केलं. म्हणजे आंबेडकरी विचारधारेपासून देव न मानण्याच्या विचारधारेपासून फारकत घेतली आणि पुढे देव मानू पण लागल्या, हिंदुत्ववादी पण होऊ लागल्या. चला तेही कौतुकास्पद होतं. पण ते मानता मानता हे करायचं आणि हे मानता मानता ते करायचं, या दोन्हीमध्ये बिचारींची अडचण होऊ लागली. आता आंबेडकरी विचारधारेत काम करत असताना अनुसूचित जातीच्या नाहीत म्हणून आंबेडकरी विचारधारेतल्या प्रवाहानं सुषमा अंधारेला कधी स्वीकारलंच नाही. म्हणजे ताई नमो बुद्धाय, ताई जय भीम या कौतुकाच्या कमेंटसह सोशल मीडियावरच्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणण्याच्या कमेंटशिवाय प्रत्यक्षात आंबेडकरी विचारधारेमध्ये सुषमा अंधारेंना समरस करून घेतलं गेलंच नाही. तिथेही त्या तशाच राहिल्या. म्हणून आपल्या स्वतःच्या सामाजिक संघटनेच्या सोबतच राजकीय कुठे काही जुळतंय का हे बघण्यासाठी त्यांनी सुरुवातीला काँग्रेसचे नेते, जे ग्रीडफेल मंत्री आपले होते राऊत, त्यांच्यासोबत काही राजकीय जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. मग राऊतांना सोडलं. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना शरद पवारांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्यासोबत काही राजकीय गोष्टी जुळवता येतात का बघितलं. पण शरद पवारांच्या सोबत जुळताना अजित पवारांच्या सोबत जमलं नाही, धनंजय मुंडेंसोबत जमलं नाही आपल्या जिथे राहतात तिथे, आणि त्यातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडावा वाटला आणि त्यांनी शिवसेनेशी घरोबा केला, उबाठाशी. शिवसेना दुभंगल्यावरती. आता शिवसेनेच्या स्वभावाप्रमाणे त्या वागू लागल्या.
आम्हाला वाटलं होतं स्वतःच्या स्वभावाप्रमाणे वागतील, त्या शिवसेनेच्या स्वभावाप्रमाणे वागू लागल्या, पण त्यांच्या मुळातल्या काही गोष्टी बाहेर येत होत्याच. अपेक्षा अशी होती की आमच्या या वर्गमैत्रिणीला किमान शिवसेना तरी न्याय देईल, उद्धव ठाकरे तरी न्याय देतील, आदित्य ठाकरे तरी न्याय देतील. पण आदित्य ठाकरेंच्या मनात प्रियंका चतुर्वेदी इतक्या घट्ट बसल्यात की पुढचा खासदार करताना प्रियंका चतुर्वेदीच असल्या पाहिजेत असं आदित्य ठाकरेंना वाटतंय. मला वाईट याचं वाटतंय की न होणाऱ्या खासदाराच्या यादीत सुद्धा सुषमा अंधारेची चर्चा नाही. होणाऱ्या खासदाराच्या यादीत एक वेळेला एवढं असतं का असं वाटणं ठीक आहे. जे होणारच नाही त्या यादीत सुद्धा सुषमा अंधारेंचं नाव येत नाही. मध्ये कुणी ठाण्यातून लढणार म्हणून सांगितलं, तेही नाही जमलं. परळीत लढणारच नव्हत्या कारण 500च्या वर मतदान मिळत नाहीत. परळीत त्यांनी आपल्याच कर्माने अनेक दुश्मनं करून घेतलेली आहेत. मध्येच त्यांनी शिवसेनेत प्रवेश म्हणजे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा घडवून आणल्या गेल्या. काही फोटो बाहेर काढले गेले. त्या ठाण्याच्या खासदारांसोबत गप्पा मारताना दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनला चहा पिताना दिसतात. मग चहा पिताना महाराष्ट्र सदनला बसल्यावर झाल्या असतील गप्पा. काही राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू असा दुश्मन नसतो की ज्यावर लोकांनी भेटूच नये, बोलूच नये. त्या चर्चा घडल्या. पण या सगळ्या चर्चेच्या मध्ये आमच्या सुषमा अक्कांना कुठेच पद देण्याच्या चर्चेमध्ये घेतलं नाही. ना खासदारकीच्या, ना विधान परिषदेच्या. सुषमा अक्कांचं एक स्वप्न आहे, आपण किमान विधान परिषदेवर जावं. आता विधान परिषदेवर जायची शक्यता येणार आहे का? कारण 21 आमदारांच्या मध्ये एक आमदार पण उद्धव ठाकरे देऊ शकणार नाहीत. शरद पवार किती मदत करतील हा दुसरा प्रश्न आहे. आता उद्धव ठाकरेंचा आमदार करायचं ठरलं तर उद्धव ठाकरेंचीच गोष्ट अवघड आहे. त्यांनाच आमदार करायचं म्हटलं तर काँग्रेसला म्हणावं लागणार आहे पाठिंबा देता का पाठिंबा, तर ते होतील. त्यात याना करायचा, या तुफानात यांचे दिवे कुठून लागणार आहेत? तिथलाच ते सारे दीप मंदावलेले ज्योती विजू विजू आल्या अशी स्थिती आहे. यात यांचा दिवा कुठं लागणार आहे? आत्ता प्रियंका चतुर्वेदीच्या जागी सुषमा अंधारेंचं नाव असतं तर किमान उद्धव ठाकरेंसाठी कंबर बांधून लढणाऱ्या योद्ध्याला न्याय दिला जातो असं तरी वाटलं असतं. म्हणजे मी हा व्हिडिओ खूप उशिरा करतोय, खूप उशिरा. खरं तर काल केला असता तर किमान उद्धव ठाकरेंना याबाबत काही वाटलं तरी असतं. पण सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंसाठी काय नाही केलं? देवेंद्र फडणवीसांना अंगावर घेतलं, देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या माणसांना अंगावर घेतलं. प्रत्येक जण ज्यांनी एकनाथ शिंदेंना अंगावर घेतलं. उद्धव ठाकरेंना ज्यांनी त्रास दिला, उद्धव ठाकरेंच्या मध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधकांच्या मध्ये सुषमा अंधारे एक अभेद्य भिंत काय भला मोठा काळा पहाड बनून उभ्या राहिल्या. पण उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी काय दिलं? तर केवळ दुर्लक्ष दुर्लक्ष दुर्लक्ष. आम्हाला प्रश्न पडतोय, सुषमा अक्काची गरज संपली का शिवसेना अशीच वागत असते युबीटी की आपलं काम काढून घेतलं आणि मोकळं झालं? असं असेल तर सुषमाबाई आपल्यासाठी खूपच वाईट दिवस भविष्यामध्ये शिवसेनेत असतील. कारण शिवसेनेतल्याच नेत्यांशी आपलं किती जुळतं हे बघा. तुम्ही शिवसेनेत नको असं वाटणारा एक वर्ग सुद्धा आत्ता शिवसेनेमध्ये ऍक्टिव्ह आहे. तुम्हाला वाटलं असेल नीलम गोरेंना बोललं की संपलं, पण अंबादास दानवेंच्या मनामध्ये काय इच्छा आहे? त्या कचोरी पेडणेकर, सॉरी चुकलो माझं, माफ करा, किशोरी पेडणेकर यांच्या मनामध्ये तुमच्याविषयीची काय भावना आहे? अन्य महिला नेत्यांच्या मध्ये तुमच्याविषयीची काय भावना आहे हे तपासून बघा. ठाकरे विचारणार नसतील तर तुमची पक्षातील अवस्था वाईट होणार आहे. एवढंच सध्या तरी सुषमा अंधारेंची उबाठा गटातली गरज संपली आहे असंच वाटतंय. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज